नारायण नारायण. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे शंकरचूड दैत्य स्वतःला महापराक्रमी समजू लागला आहे. त्याला वाटते मला युद्धात कुणीही मारू शकत नाही असा त्याला खूपच गर्व झाला आहे. देवांचा राजा इंद्रदेव याच्यावरून स्वारी करण्यासाठी निघालेला आहे. चला तर मग प्रमाण करत असं पुढे जाऊया. काय घडतंय ते पाहूया. त्या इंद्रदेवावर आक्रमण करून त्याची अमरावती ताब्यात घेतली. तो माझ्या युद्धातून पळून गेला म्हणून वाचला, नाही तर तुम्ही या इंद्रपुरचे राजा झालात. तुमचाच अधिकार चालणार. असुरा अगदी बरोबर बोलत आहे. चला तर मग आपण या इतरही जवळचे राज्य आपल्या ताब्यात घेऊ. अगदी बरोबर बोलत आहे. चला तर मग या सर्व देवांची राज्य काबीज करून हा शंखचूड दैत्य सर्व शक्तिमान बनणार आहे. चल चल तर मग स्वतःच रक्षण करण्यासाठी सर्व देवाने आपल्या रणंगणात निघाले आहे. नारायण
त्या शंकासुरापासून सर्वांचे रक्षण करीन असं मी देवाला सांगितलंय. त्या शंकासुराला समज देण्यासाठी माझा दूत पुष्पदंत याला तिकडे पाठवून दिलेच पाहिजे. पुष्पदंता माझ्या समोर हजर हो. देवा प्रणाम असो. आशीर्वाद असो. देवा काय आज्ञे? पुष्पदंता तो संकटाचं दैत्य सर्व देवाला त्रास देत आहे. त्या संकटुडाला समज देण्यासाठी तू इथून जा आणि त्या संकटुडाला सांग तू जो सर्व देवाला त्रास देत आहे तो थांबव. नाहीतर गणपती महादेव तुला शासन केल्याशिवाय राहणार नाही. काही हरकत नाही. येतो देवा मी. माझे स्वामी विश्रांती करीत आहेत. झोपून होता का म्हणे असं झाले तर ते भयंकर चिडतील. त्यामुळे तिथे कोणी येतं का म्हणे. प्रणाम असो. मला शंकासूर दैत्याची भेट घ्यायची आहे. तो कोठे आहे हे तू सांगशील का? तू कोण आहेस आणि तिथे कशासाठी आला आहेस. तर मी त्याला सांगेन. तो कोठे आहे तो सांग तू. तू मला सांगणार नाहीस. तू तर देवाचा माणूस नाहीस ना आणि माझ्या राजाच्या कारभारासाठी आला नाहीस ना. असं असेल तर तू इथूनच परत जा. शंकासूर दैत्य कोठे आहे हे तू सांगणारच की नाही? माझे स्वामी विश्रांती घेत आहेत. झोपून होता का म्हणे असे झाले तर ते भयंकर शिरतील आणि मला ठार मारून टाकतील. त्यामुळे तू इथूनच निघून जा. मी त्यांची भेट घेणारच. तसं तू ऐकणार नाहीस. माझ्या राजापर्यंत पोहोचण्याआधी मीच तुला वर पाठवतो. तुझी ही हिंमत मग होय झाला तयार. काय पाहतो. कोण आहेस तू? आमच्या राज्यात येऊन आमच्या असुरावर शस्त्र उचलायची तुझी हिंमत झाली कशी? शंकासुरा मी भगवान शंकराचा सेवक पुष्पदंत. त्यांचा निरोप घेऊन मी इथं आलोय. तुमच्या या सेवकाने माझ्यावर हल्ला केला म्हणूनच मी माझ्या शस्त्र उभारले. त्या भगवान शंकराचा निरोप घेऊन काय निरोप घेऊन आलायस? सांग लवकर. शंकासुरा तू जो देवाला त्रास देत आहेस तो थांबव आणि तू तुझ्या राज्यात निघून जा. नाहीतर भगवान शंकर तुला शासन केल्याशिवाय राहणार नाही. तू त्यांना शरण जा. चुप हरण खरा पुष्पदंता. अरे तुझा तो शिवशंकर आला ना तरी मला काहीच करू शकत नाही. कारण मी सर्व त्रैलोक्यावर राज्य करत मी सर्व शक्तिमान आहे. शंकराला जाऊन सांग त्या सर्व देवांसारखी तुझी अवस्था करून ठेवीन. चल निघितून. हे शंकरसुरा एवढा गर्व करू नकोस. भगवान शंकर जे सांगतात त्याचप्रमाणे वाग. नाहीतर ते तुला सोडणार नाही. तू त्यांना शरण जा शरण जा. पुष्पदंता चुप हरण खरा. मी काय करावं आणि काय करू नये हे तू सांगायची मला गरज नाही. मी तुला आत्ता या क्षणी ठार मारू शकतो पण मी तसे करणार नाही. तुझ्या त्या जटाधारी शंकराला जाऊन सांग हा शंकरचूड दैत्य कुणालाही घाबरणार नाही आणि कुणालाही घाबरणार नाही. चल निघितून. ठीक आहे मी येतो पण तू सावध राहा. पण तू सावध राहा. असुरा मला म्हणे आता आपल्याला सावध राहायला पाहिजे. तो शिवशंकर आपल्यावर चाल करणाऱ्याशिवाय राहणार नाही. चाल तर मग. माझा हा निरोप घेऊन पुष्पदंत संकासूर दैत्याकडे गेला आहे. 4 दिवस झाले पुष्पदंत अजून तसा आला नाही.
त्या शंकरचूडाने त्याचे काही बरे वाईट तर केले नाही ना. देवा प्रणाम असो. हे पुष्पदंता, मी तुझ्याच बद्दल विचार करत होतो. काय झाले? तुझी नी त्या शंकरचूडाची भेट झाली का? मला सर्व हकीकत सांग. देवा त्या शंकरसुराला खूप गर्व झालाय. त्याने तुम्हाला असं निरोप दिलाय की माझ्या वाटेला तू जाऊ नको, नाही तर तुझी देवासारखी अवस्था करेन असे त्याने निरोप दिलाय. शंकरचूडा, तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आली आहे. मी तुला ठार मारून सर्व देवांची सुटका करणार. पुष्पदंता, जा आणि आपल्या सर्व जणांना एकत्र करा. आपल्या शंकरचूड्याच्यावर स्वारी करायचे आहे. काही हरकत नाही देवा, येतो मी. शंकरचूडा, सावध हो. तुला ठार मारण्यासाठी भद्रकाली येत आहे. भद्रकाली, तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब माझ्यासमोर प्रगट हो. स्वामींच्या चरणी प्रणाम. स्वामी, एवढ्या तातडीने मला साथ घेतली, आपली आज्ञा तरी काय आहे? भद्रकाली, तो शंकरचूड्याच्या सर्व देवाला त्रास देत आहे. त्या शंकरचूडाला समज देण्यासाठी तुला इथे बोलवलं आहे. जा आणि त्या पुष्पदंत शंकरचूडाला ठार मार. स्वामी, जशी आपली आज्ञा. तू जिथे कुठे असशील तिथे सावध राहा. ही काली भद्रकाली तुझ्या शोधात येत आहे. आता तू माझ्यातून वाचलं नाही. सावध राहा, सावध राहा. शंकरचूडा, सावध हो. तुला ठार मारायला भद्रकाली येत आहे. सावध हो.
समज देण्यासाठी त्यांच्याकडे पाठवले आहे. परंतु शंकासुराचा गर्व तर खूपच वाढला आहे. भगवान शंकरांचं सुद्धा तो ऐकायला तयार नाही. नारायण नारायण त्यामुळे भगवान शंकर खूपच रागावले आहे. चला त्या रणभूमीवर त्यांनी काय घडतंय हे पाहूया. नारायण त्या भगवान शंकराने मला मारण्यासाठी अनेकांना पाठवले. त्यातील कित्येक जण या शंखचूड दैत्याने ठार केले. कित्येक जण आपापले राज्य सोडून इतरत्र सर्वत्र फिरत आहे. मला मारणारा या त्रैलोक्यात कोणीच नाही. मी अमर आहे असुरा, मी अमर आहे. महाराज कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज येत आहे. काय म्हणत आहे? भद्रकाली हा असुर त्या दिवशी माझ्या हितातून पळून गेला. पण मी त्याला आता सोडणार नाही. त्याला आता मी ठारच मारणार. पुष्पदंता हा शंखातून दैत्याचा असून त्याच्यासारखाच उन्मत्त आहे. पुष्पदंता तू या असुराला ठार कर. मी त्या शंखातून दैत्याने शोधात जात आहे. हे शंखातून दैत्या तू जिथे कुठे जाऊन बसला असेल तिथे सावध राहा. तुझा अंत जवळ आला आहे. सावध राहा, सावध राहा. ही काळी भद्रकाली तुझ्या शोधात येत आहे. तू रस्त्यावरील माझ्यातून वाचलास. हो, तू आता माझ्यातून वाचणार नाही. अरे असुरा काय पाहतोस? हो इथला तयार. काय पाहतोस? होय पाहतोय. असुरा तू पळून पळून पडलाय कुठे? पण मी आज तुला सोडणार नाही. आज तुला मी ठार मारणार. बरोबर आहे. त्या भगवान शंकराने मला ठार मारण्यासाठी कुणाला तरी पाठवले आहे. मला मारण्याची त्याच्यात हिंमत आहे. त्याने माझ्यासमोर इथे हजर व्हावे. कोणीतरी येत आहे. हाय शंकरजी दैत्या तुझ्या बाबाला हरा आता मारलेला आहे. तुझ्या शोधासाठी मी आकाश पाताळ हेच केले. एवढेच नव्हे तर जन्मय सागर देखील पळता घातला. पण आज आश्चर्य आहे आज प्रत्यक्ष रूप माझ्यासमोर उभा आहे. तेव्हा मी तुला ठार मारून माझ्या स्वामीची इच्छा पूर्ण करणार आहे. तेव्हा तू मरण्यास तयार हो. मला ठार मारून माझी इच्छा पूर्ण करणार. अगं माझ्या पुढे त्या भीमांचेही काही आहे आणि तू मला ठार मारणार. अगं त्या आहेस तरी कोण? मी कोण?
मी कोण शंकरसुताच्या माझ्या मुली तुम्हाला वाटलं दिसत नाही. अरे भक्तांचा कपाट आणि दुसऱ्याचा नाश करणारी देवी भद्रकाली असं नाही. माझे स्वामी कैलासपती शिवशंकर हर हर महादेव यांच्या आज्ञावरून तुला ठार करण्यात आले तेव्हा तू मरण्यास तयार हो. असुरा काय म्हणत आहे मग? ही भद्रकाली तुझ्या जटाधारी शंकराला जाऊन सांग हा सिंह जोड जायचं कुणालाही घाबरणार नाही आणि कुणालाही जुमानणार नाही. त्याचं काही मत तर काय पाहतेस हा विचारा तयार. भद्रकाली रणभूमीवर अजूनही 1,00,000 दानववीर शिल्लक आहे. ते अतिशय बलाढ्य, उन्मत्त आणि युद्धाला उत्सुक आहे. आणि त्यांचा समाचार घे, त्यांना खाऊन टाक. या संग्रामात शंकरचूडाला ठार मारण्याची इच्छा करू नकोस. तो तुझ्या हातून मरणार नाही. तेव्हा तू रणभूमीवर परत जा. स्वामी तुमच्या आज्ञेचं पालन करण्यास हे भद्रकाली सदैव समर्थ आहे. हे शंकरसुताच्या तू ती आकाशवाणी ऐकलीस ना? त्या आकाशवाणीप्रमाणे आज मी रणभूमीवरती जाऊन अनेक असुराला ठार मारणार आहे. अनेकांना खाऊन टाकणार आहे. मग तुझा सावध माझ्या सैन्याला ठार मारण्यात मीच तुला ठार मारेन. आलो तुझ्या पाठला असुरा चालत. त्या भद्रकाली करून युद्धभूमीवरील सर्व हकीकत मला समजले आहे. म्हणून मी स्वतः शंकरचूड दैत्याला ठार मारायला इथे आलो आहे. शोधासाठी मी माझे दानवीर पाठवले, पण त्यांचा अजून पत्ता नाही. काय करीत असावे तेच काही कळायला मार्ग नाही. शंकरचूडा भद्रकाली माझ्याकडे सुखरूप परतले आहे. तिने सर्व काही मला हकीकत सांगितले. तो आता जिवंत नाही राहू शकत. ये जटाधारी शंकरा ये, मी तुझीच वाट पाहत होतो. ती भद्रकाली नाही तर नाही, आता मी तुला मारून मी माझी इच्छा पूर्ण करणार. शिवशंकरा काय पाहतो? व्हा युद्धाला तयार. शंकरचूडा पासून काय उसल छत्र. मग काय पाहतोस? व्हा युद्धाला तयार.
होणार आहे. पण तुला 4 महिन्यापूर्वी तुला तुझ्या पूर्वजन्माविषयी मी जे काही सांगितले ते तू नीट ऐक. महादेवा, आपण माझ्या पूर्वजन्माबद्दल काय सांगणार आहात? तू पूर्वजन्मी गोप होतास. श्रीकृष्णाचा परम भक्त सुदामा. राधेच्या शापामुळे तू दानव कुलात जन्माला आलास. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे तू सर्व देवांना त्रास देऊ लागलास. तेव्हा श्रीकृष्ण राधेसह मला भेटायला आले. त्या शंखचूडापासून सर्वांचे रक्षण करा आणि राधेने जो शाप दिलाय त्या शापापासून त्याचा उद्धार करा. महादेवा, आपण हे सर्व खरं सांगत आहात? शंखचूडा, हे सर्व खरं आहे. माझ्या दर्शनाने तुझा मृत्यू होणार आहे. मृत्यूनंतर तुला तुझा गौरव पूर्ण प्राप्त होणार आहे. तेव्हा तू मृत्यूला सामोरं जा. याचं तुझे भलं आहे. महादेवा, हे सर्व जर खरं असेल तर मी मरणाला तयार आहे, कारण मी देवांना खूप त्रास दिला आहे. महादेवा, मरण्यापूर्वी माझी एक इच्छा आहे. मरण्यापूर्वी तुमच्या पायावर माझे मस्तक ठेवून मी तुमची क्षमा मागत आहे. महादेवा,